लाभले। निमगाव कोऱ्हाळे येथील देशमुख चारी आग्रावरील अतिक्रमणधारकांना घरकुल योजनेअंतर्गत शेती महामंडळाची गटा 234/2 मधील जमीन विनामूल्य देण्यात आली आहे। या निर्णयामुळे अनेक कुटुंबांचे हक्काचे घराचे स्वप्न साकार होणार असून संपूर्ण गावात सध्या उत्साहाचे आणि समाधानाचे वातावरण आहे। या निर्णयामागे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री माकोणा चंद्रशेखर बावनकुळे, नाकोड श्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे अथक प्रयत्न असून त्यांनी वेळोवेळी या विषयावर लक्ष घालून कार्यवाहीला गती दिली। या ऐतिहासिक निर्णयानंतर निमगाव गावचे लोकनियुक्त सरपंच कैलास कातोरे यांनी गावकऱ्यांसह फटाके वाजवून एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला। देशमुख चारी आग्रा येथील महिला आणि पुरुष भावनिक होऊन म्हणाले, आता आम्हालाही हक्काची जागा आणि स्वतःचे घर मिळणार आहे। खास करून डॉ. सुजय विखे यांचे मनपूर्वक आभार मानले आणि सरपंच कैलास कातोरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे कौतुक केले। सरपंचांनी हा प्रश्न घेतलाच आणि सोडवलाही, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले। ही केवळ जमीन मिळण्याची बातमी नाही, तर हा न्याय मिळाल्याचा विजय आहे, अशी भावना चारी कृष्ण आग्रा येथील लोकांमध्ये आहे। शासनाच्या सहकार्याने आणि लोकप्रतिनिधींच्या सक्रिय भूमिकेमुळे हे शक्य झाले असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले। च्या दिशेने टाकलेले हे पाऊल आता हजारो स्वप्नांना आधार देणार आहे। या प्रसंगी निमगाव कोऱ्हाळे ग्रामपंचायत सर्व सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। भाऊसाहेब रंगनाथ कातोरे पंचायत समिती सभापती, सुखदेव बाळकृष्ण बारहाते तंटामुक्ती अध्यक्ष, खंडेराव कडलक प्रदेशाध्यक्ष परीट समाज, कैलास साहेबराव कातोरे सरपंच निमगाव को ग्रामपंचायत, अजय सोपान जगताप उपसरपंच, रावसाहेब कडलक सामाजिक कार्यकर्ते, प्रकाश ठाकरे व ग्रामपंचायत सदस्य यावेळी उपस्थित होते। कहाणीफनाथ खरात, मच्छिंद्र वदक, गणेश वालझाडे, रवींद्र जगताप, सतीश डेंगळे, रवींद्र थोरात, आकाश जगताप, शिवाजी ठाकरे, मंगेश कातोरे सूत्रसंचालन व आभार, ग्रामस्थ मधुकर वालेकर, रमेश कातोरे, सोपान भडांगे, राजेंद्र मते व साई मल्हार प्रतिष्ठान व ऑटो रिक्षा संघटना सभासद सहकारी उपस्थित होते। आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व तसेच आपले सर्वांचे आधारस्तंभ नामदार राधाकृष्ण विखे पाटील व सर्वांचे आधारस्थान सुजयदादा विखे पाटील यांच्या माध्यमातून अकराचारी येथील जे रहिवासी या ठिकाणी राहत होते, काही कालांतराने अकराचारीचा अतिक्रमण या ठिकाणी काढण्यात आलं होतं, पण त्यांना त्या ठिकाणी जागा मिळावी म्हणून आपल्या राहता तालुक्याचे भाग्यविधाते नामदार राधाकृष्ण विखे पाटील व सुजयदादा विखे पाटील यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून या संपूर्ण जवळजवळ 250 ते 300 कुटुंबांना या ठिकाणी नामदार साहेबांनी जागा मिळवून दिली। त्याबद्दल मी संपूर्ण विखे कुटुंबाचं, मी संपूर्ण निमगाव ग्रामस्थांच्या वतीने व अकराचारीच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज निमगाव कोऱ्हाळे येथील जे विस्थापित अतिक्रमणधारक चारी नंबर 11, चारी नंबर देशमुख चारी या ठिकाणचं जे अतिक्रमण निघलं होतं, त्यांच्या पुनर्वसनासाठी राहता तालुक्याचे भाग्यविधाते, अहिल्यानगरचे पालकमंत्री, जलसंपदा मंत्री व आमच्या सर्वांचे कुटुंब प्रमुख नामदार राधाकृष्ण विखे पाटील व युवकांचं आशास्थान, आमचं श्रद्धास्थान खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या प्रयत्नातून गट नंबर 234 मधून आमच्या पुनर्वसनासाठी 2 हेक्टर जमीन ग्रामपंचायत निमगाव कोऱ्हाळे यांना दिल्याबद्दल समस्त निमगाव ग्रामस्थांच्या वतीने व सर्व विस्थापित दलित मागासवर्गीय आदिवासी शेतमजूर यांच्या वतीने नामदार साहेब डॉ. सुजयदादा विखे पाटील यांचे मनापासून आभार व्यक्त करतो व त्यांना धन्यवाद देतो। आज निमगाव कोऱ्हाळे येथे गेल्या अनेक वर्षापासूनचा प्रश्न अतिक्रमणधारकांचा जो प्रश्न होता, तो शिर्डी मतदारसंघाचे भाग्यविधाते आणि सर्व पंचकृषीचे कुटुंब प्रमुख नामदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच युवकांचं श्रद्धास्थान युवा नेते डॉ. सुजयदादा विखे पाटील यांच्या संकल्पनेतून आणि यांच्या पाठपुराव्यातून जो बऱ्याच वर्षाचा प्रश्न प्रलंबित होता, तो प्रश्न नामदार साहेबांनी आज खऱ्या अर्थाने सोडवला आणि गट नंबर 234/2 मध्ये या सर्व
अतिक्रमणग्रस्तांचं पुनर्वसन त्या ठिकाणी नामदार साहेब आणि खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आलं। त्याबद्दल मी खास करून नामदार राधाकृष्ण विखे पाटील व युवा नेते डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांचं समस्त ग्रामस्थांच्या वतीनं, निमगाव सरपंच, उपसरपंच तसेच सर्व सदस्यांच्या वतीनं मी खूप खूप आभार व्यक्त करतो व धन्यवाद। हेलिपॅड रोड वर राहणारे आणि देशमुख चारीवर राहणाऱ्या विस्थापित लोकांचं जे अतिक्रमणमध्ये निघाले होते त्यांच्या जागेचं आणि घरकुलाचं पुनर्वसन या तालुक्याचे भाग्यवंत ते नामदार राधाकृष्ण विखे पाटील व तरुणांचे लाडके खासदार सुजयदादा विखे पाटील यांनी केलं पुनर्वसन। त्याबद्दल मी त्यांचे समस्त ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक आभार मानतो। धन्यवाद। अनिता धनराज तोवर मी शिर्डी येथील 11 चारी इथं रहिवाशी आहे। अतिक्रमणामुळे आमचं फार मोठं हे झालं, उद्ध्वस्त झालं सगळं कुटुंब, आमच्या मुलांचं शिक्षण वगैरे। आम्हाला खूप टेन्शनमध्ये होतो आम्ही, आणि आम्हाला दादांनी आश्वासन दिलं होतं का मी तुमचं पुनर्वसन करणार। आमचा विश्वास होता दादांच्या शब्दावर, आम्ही पूर्ण विश्वास होता आमचा का दादा आमच्यासाठी काही ना काही करणारे, लढणारे आमच्यासाठी। त्याच्यामुळं आम्हाला काही एवढी फिकीर नव्हती, पण टेन्शन राहायचंच। जेव्हा जेव्हा टेन्शन यायचं त्यावेळेस आम्ही भाऊंकडे यायचो, कैलास भाऊंकडे, आणि त्यांना बोलायचं भाऊ सर्वांना कुठं ना कुठं जागा मिळते, आमचं काय आहे, आमचं कुठंच काही नाही। भाऊ आम्हाला दरवेळी हेच आश्वासन द्यायचे का दादांनी सांगितलेलं आहे ना, दादांच्या शब्दावर विश्वास ठेवायचा। परत घरी जायचो, परत कुठलं ऐकलं का परत तेच टेन्शन यायचं का आमचं काय होतं। पण आज राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्यामुळं आज आमच्या मनाला एकदम आनंद झालेला आहे, आणि आज आम्हाला दिलासा मिळाला आहे। त्याबद्दल त्यांचे आम्ही खूप खूप सगळं 11 चारी, देशमुख चारी सगळे त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि धन्यवाद देतो दादांना आणि साहेबांना।